नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रामीण भागातील नागरिकांनो आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व प्रिय प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुमच्याकडून एक खूप मोठी माहिती मिस होऊ शकते, ज्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते। म्हणूनच मी सुरुवातीलाच विनंती करतो की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न थांबता पहा। महाराष्ट्रावर पुढच्या काही तासात निसर्गाचा एक असं काही अकराळ विकराळ आणि भयानक संकट घोंघवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, ज्याची कल्पना कदाचित आपण कोणीही केली नसेल। पुढील अवघ्या 2 तासात, 1 तासात किंवा अगदी काहीच मिनिटांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निसर्गाचं तांडव पाहायला मिळू शकतं। प्रसिद्ध हवामान अभ्यासक ज्यांच्या शब्दावर आणि अंदाजावर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी डोळे झाकून विश्वास ठेवतात, ते पंजाबराव ढग यांनी अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आणि तातडीचा हवामान अंदाज वर्तवला आहे। राज्यातील काही भागात केवळ सामान्य पाऊस नाही तर ते ढगफुटीचा सदृश्य पाऊस आणि भीषण गारपीट होणार असल्याचा अत्यंत कडक इशारा देण्यात आला आहे। आकाश आत्ता जरी निरभ्र दिसत असले तरी पुढच्या काही मिनिटात अचानक काळेकुट्ट ढग जमा होतील आणि विजांच्या कडकडासह निसर्गाचा कोप सुरू होईल। हा अंदाज इतका गंभीर आहे की यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो। वादळी वारे आणि घरांचे होणारे नुकसान। शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो, हा इशारा अजिबात हलक्यात घेऊ नका। पंजाब ढग यांच्या ताज्या डिजिटल उपग्रहाच्या अभ्यासानुसार या पावसासोबतच ताशी 80 ते 100 किलोमीटरच्या वेगाने अत्यंत भयानक वेगाने वादळी वारे सुटणार आहेत। ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाचे वादळ म्हणजे काय याची जरा कल्पना करा। या वेगाने जेव्हा वारा वाहतो तेव्हा समोर येणाऱ्या कोणत्याही कच्च्या गोष्टीला तो उडवून लावतो। या वादळाचा पहिला आणि सर्वात मोठा फटका म्हणजे ग्रामीण भागातील कच्च्या घरांना बसणार आहे। गावागावातील जी मातीची घरे आहेत, ज्या घरावर सिमेंटचे किंवा लोखंडाचे पत्रे टाकलेले आहेत, गोठ्यांचे जे छप्पर आहे ते छप्पर आणि पत्रे पत्त्याच्या बंगल्यासारखे हवेत उडून जाण्याची दाट शक्यता आहे। वाऱ्याचा दाब इतका प्रचंड असेल की पक्के नसलेले लोखंडी शेड सुद्धा उचकटून निघू शकतात। त्यामुळे माझी पुन्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही सध्या शेतात असाल, रानात काम करत असाल किंवा घराबाहेर रस्त्यावर असाल तर तत्काळ कामे थांबवा आणि पक्क्या सिमेंटच्या घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या। अनेकदा शेतकरी बांधव पाऊस असल्यावर शेतातील झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहतात, पण लक्षात ठेवा, हे वादळ साधे नाही। झाडे उमगळून पडू शकतात आणि पत्रे उडून तुम्हाला गंभीर इजा होऊ शकते। तसेच आपल्या घरात ज्या खिडक्या किंवा काचा आहेत त्या वादळाच्या बाजूने असतील तर त्या घट्ट बंद करा। घराच्या अवतीभोवती असलेले प्लॅस्टिक, पाण्याच्या रिकाम्या टाका किंवा हलक्या वस्तू ज्या हवेने उडून जाऊ शकतात त्या आत्ताच दोरीने बांधून किंवा सुरक्षित जागी हलवा। निष्काळजीपणा या काळात खूप महाग पडू शकतो। आता आपण बोलूयात आपल्या जीवापाड जपलेल्या पिकांबद्दल आणि मुख्य जनावरांबद्दल। पंजाबराव ढग यांच्या हवामान अंदाजानुसार या भयानक वादळाचा आणि पावसाचा थेट फटका राज्यातील 5000 ते 7000 वस्त्या, वाड्या आणि गावांना थेट बसणार आहे। हा आकडा खूप मोठा आहे। याचाच अर्थ ग्रामीण महाराष्ट्राचा एक खूप मोठा भाग या नैसर्गिक आपत्तीवर कचाट्यात सापडणार आहे। शेतकरी बांधवांनो, शेतात बांधलेली जी पाळीव जनावरे आहेत, मग ती गायी असो, म्हैसी असो वा बैल आणि शेळ्या मेंढ्या, यांना अनेकदा आपण शेतात मोठ्या झाडाखाली किंवा हलक्या पत्र्याच्या गोठ्यात बांधतो, पण या वादळात झाडे पडण्याचा आणि वीज कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे। विजांचा कडकडाट इतका मोठा असेल की जनावरे भितरू शकतात। त्यामुळे तत्काळ आपल्या जनावरांना कोणत्याही मोठ्या झाडापासून दूर करा आणि शक्य असल्यास सिमेंटच्या किंवा पक्क्या छताच्या खाली बांधा। ज्या शेतकऱ्यांचा शेतीमाल सध्या उघड्यावर आहे, ज्यांनी पिकांची कापणी करून ठेवली आहे किंवा ज्यांचा माल बाजारात नेण्यासाठी तयार आहे, त्यांनी तो माल आत्ताच ताडपत्रीने व्यवस्थित झाकून घ्यावा। वादळी वाऱ्यामुळे ताडपत्री उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर जड वस्तू किंवा दगड ठेवावेत, कारण एकदा का ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने वारे सुरू झाले की तुम्हाला ताडपत्री टाकण्याची संधी कधीही मिळणार नाही। अवघ्या 10 ते 15 मिनिटातच होत्याचं नव्हतं होऊन बसेल। फळबागांचे, विशेषतः केळी, आंबे, द्राक्षे किंवा भाजीपाला पिकांचे यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, कारण वाऱ्याच्या वेगाने फळझाडे कोलमडून पडण्याचा धोका असतो। ढगफुटी म्हणजे अत्यंत कमी वेळात एकाच वेळी प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळणे। जेव्हा ढगफुटी होते तेव्हा पाण्याचा निचरा होण्यास वेळ मिळत नाही। पंजाबराव ढग यांच्या अंदाजानुसार काही विशिष्ट भागात असे ढग तयार झाले आहे की जे अचानक फुटू शकतात। त्यामुळे डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धोका आहे। डोंगर उतारावरून वेगाने येणारे पाणी खालील वस्त्यांमध्ये शिरू शकते।
तसेच गावातील छोटे नाले, ओढे आणि नद्यांना अवघ्या अर्ध्या तासात प्रचंड मोठा पूर येऊ शकतो. अनेकदा आपण पाहतो की ओढ्याला पाणी आलेले असताना लोक किंवा दुचाकीवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. ही चूक अजिबात करू नका. पाणी संत वाटले तरी वाऱ्याचा आणि पुराच्या पाण्याचा वेग जास्त असतो. या पावसासोबत होणारा विजांचा कडकडाट हा देखील जीवघेणा ठरू शकतो. ढगांचा गडगडाट सुरू असताना विजा जमिनीवर पडण्याचे प्रमाण वाढते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा आकाशात विजा चमकत असतात तेव्हा मोबाईलचा वापर करणे टाळावे, कारण मोबाईलचे नेटवर्क विजांना आकर्षित करू शकते असा एक अंदाज असतो. घरात असलेले टीव्ही, फ्रीज, कॅम्प्युटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे मुख्य बोर्डामध्ये पिन करून काढून ठेवावे, कारण वीज पडल्यास किंवा हाय व्होल्टेजमुळे घरातील उपकरणे जळून खाक होऊ शकतात आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा धोकाही असतो. प्रेक्षकांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागात आलो आहोत. जसे की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते, पंजाबराव ढग यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करून अशा 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे की जिथे हा धोका सर्वात जास्त आहे, म्हणजे रेड अलर्टच्या पातळीवर आहे. या 10 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक शेतकऱ्याने पुढील काही तास अत्यंत सावध, सतर्क आणि घरातच राहणे गरजेचे आहे. आम्ही आता या प्रत्येक जिल्ह्याचे नाव आणि तिथे नेमका काय धोका आहे याचे सविस्तर 2-2 ओळीचे विश्लेषण करणार आहोत. कृपया तुमच्या जिल्ह्याचे नाव खूप काळजीपूर्वक ऐका. पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. या ऐतिहासिक जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा वेग आणि तीव्रता सर्वाधिक राहण्याची शक्यता पंजाबराव ढग यांनी वर्तवली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील कच्च्या घरांचे पत्रे उडून जाण्याचा आणि कापणीला आलेल्या पिकांचे अत्यंत मोठे नुकसान होण्याचे तीव्र धोका आणि इथे निर्माण झाला आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना. जालना जिल्हा आणि परिसरातील तालुक्यामध्ये अचानक स्थानिक पातळीवर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. या अतिवृष्टीमुळे सखल भागात, बाजारपेठामध्ये आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात तीव्र विजांच्या कडकडासह भीषण गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पडणाऱ्या गारांचा आकार मोठा असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना आणि गारपीट सुरू असताना सुरक्षित छताखाली थांबावे, उघड्यावर येणे टाळावे. त्यानंतर चौथा परभणी जिल्हा. परभणी आणि आसपासच्या ग्रामीण पट्ट्यात ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने धुलीकण आणि वादळी वारे सुटण्याची शक्यता आहे. या वादळामध्ये रस्त्यावरील जुनी झाडे कोलमडून पडू शकतात आणि विजेंचे खांब उसमळून पडल्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा दीर्घकाळासाठी खंडित होऊ शकते. त्यानंतर पाचवा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून स्थानिक नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ होऊ शकते. नदीकाठच्या गावांना, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने आधी सुरक्षित स्थळी जाण्याचा किंवा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर 6वा जिल्हा आहे लातूर. लातूर परिसरामध्ये या वादळी पावसामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची भीती आहे. प्रामुख्याने उघडावर असलेले शेतीमाल, साठवून ठेवलेले धान्य आणि बाजार समितीमधील मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने व्यवस्था करावी. त्यानंतर 7वा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्याच्या डोंगराळ आणि मैदानी भागात वीज कोसळण्याचे प्रमाण अधिक राहू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना कोणत्याही मोठ्या झाडाखाली न बांधता सुरक्षित सिमेंटच्या गोट्या किंवा पक्क्या आडोशाच्या ठिकाणी हलवावे. त्यानंतर 8वा जिल्हा आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही विशिष्ट तालुक्यामध्ये ढगफुटी होऊन अचानक पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. डोंगराळ भागात राहणाऱ्या आणि ओढ्या नाल्यांच्या जवळ घरं असलेल्या लोकांनी रात्रीच्या वेळी किंवा पाऊस सुरू असताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर 9वा जिल्हा आहे नाशिक. नाशिक, मालेगाव आणि कसमध्ये पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याची शक्यता पंजाबराव ढग यांनी वर्तवली आहे. या गारपिटीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागा, कांदा पिके आणि भाजीपाल्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. त्यानंतर 10वा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात अचानक सुटणाऱ्या प्रचंड धुळीच्या वादळानंतर मुसळधार पावसाचे आगमन होईल. या वादळामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि तात्पुरत्या स्वरूपाची झाडपड व घरांचे किरकोळ नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या प्रिय शेतकरी भावांनो आणि भगिनींनो, हा जो हवामान अंदाज आपण पाहिला आहे हा पंजाबराव ढग यांनी उपग्रहावरील ढगांची स्थिती पाहून अत्यंत तातडीने दिलेला अंदाज आहे. निसर्गाचे नियम कधी कधी बदलू शकतात, पण पूर्वकल्पना घेतलेली कधीही चांगली. जर आपण आधीच सावध राहिलो तर होणारे मोठमोठे आर्थिक आणि जीवित नुकसान आपण नक्कीच टाळू शकतो.
प्रशासनाने देखील या 10 जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. माझी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हीच विनंती आहे की कृपया विनाकारण किंवा किरकोळ कामासाठी पुढील काही तास घराबाहेर पडू नका. मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर अनेकांचं नुकसान टाळणारा एक महत्त्वाचा संदेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, प्रत्येक गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओला आत्ताच्या आत्ता जास्तीत जास्त शेअर करा. हवामानाच्या अशाच ताज्या, अचूक आणि वेगवान अपडेट्स रोज सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन घंटीचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच समजेल. घरी राहा, सुरक्षित राहा, निसर्गाच्या या संकटाचा सामना संयमाने करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.